सर्वांना जय भारत. राष्ट्रवादी न्यूज चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत. भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्षे झाली. अमृत महोत्सव देखील मोठ्या उत्साहात आणि दिमागात साजरा करण्यात आला. भारतातील असे कित्येक समाज आहेत ज्यांच्यापर्यंत अजून स्वातंत्र्याची पहाट उगवली नाही. अनेक आपल्या समस्याशी तोंड देत असलेले समाज आहेत. त्याचपैकी एक असलेला भारतातील प्रमुख आणि पशुपालक मेंढपाळ समाजाचे प्रश्न आजही तसेच आहेत. राष्ट्रवादी टीमने मेंढपाळ कुटुंबाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. तिसऱ्या चौथ्या पिढीपासून त्यांच्यात कोणी शिक्षण घेतले नसल्याचे त्यांनी सांगितले. आज त्यांच्या समोर पाण्यासारखी मोठी समस्या आहे. मेंढ्या जगवण्यासाठी चाऱ्याचा प्रश्न देखील गंभीर बनत चाललाय. चारा उकरून विकली गेल्याचं त्यांचं मत आहे. अन्न वस्त्र निवारा यासारख्या मोठ्या समस्येला तोंड देणाऱ्या मेंढपाळ कुटुंबाशी आम्ही संवाद साधण्याचा प्रयत्न केला. आपण त्यांच्या तोंडातून त्यांची जीवनमानाची कहाणी ऐकूयात. कसली विश्वास ना आम्हाला तर काहीच केलं लोकांना काहीच केलं. त्यामुळे डॉक्टर वगैरे येतो कधी तुमच्यापर्यंत? नाही नाही तसलं नाही. बरं, इथं पाण्याची सोय कशी आहे तुम्हाला? पाणी आम्ही बांगल्यात नाणार कोण देत बी नाही. पाणी देत नाही. समुद्र आहे इथे जवळ. समुद्र आहे आणि बरं, तुम्हाला पाणी नाही आणि एवढ्या मेंढराला पाणी कुठे? मेंढराला कुठं तळे बिळे पाणी तुम्ही तेव्हाच गोळा करतो. पण याला आता कोणी इचरी ना. आपल्या गावाकडं 4,000 5,000 एका रात्रीचे घेते. आता काय जीवन अवघड 100-200 रुपये एका रात्रीचं भेटायचं. आता काही आता तुम्हाला भेटत नाही. म्हणजे पूर्वी तुम्हाला शेती लय होती कुणा शेती राहिली. गावापर्यंत शेती होती का? म्हणजे तुम्ही पहिल्यापासून येतो? पहिल्यापासून आजा पंजापासून येतो. मंडळी, उद्या होळीचा सण आहे. महाराष्ट्रामध्ये अधिवेशन चालू आहे. रोज रोज नवीन नवीन बातमी येतात. आज आपण अशा एक समाजामध्ये आलेलो आहे की ज्या समाजाची कोणीही गाराने ऐकत नाही. अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नाची उत्तरे ही अनुत्तरे येत आहेत. आरक्षणाचा प्रश्न असेल, त्यांच्या जीवन मरणाच्या सुखसुविधेचा प्रश्न असेल. आज आपण थेट मेंढराच्या तळावर आलेलो आहे आणि तीही आर्थिक राजधानी जवळ असणाऱ्या नवी मुंबई शहरामध्ये आलेलो आहे. राम राम मंडळी. राम राम. काय नाव तुमचं? साधं मोठं. कुठून आलाय? जेजुरी. जेजुरून. जेजुरी कुठं गाव आहे तुमचं? जेजुरीच्या पुढे मूर्ती मोठं गाव. किती वर्षापासून येत आहे इकडं? बरेच वर्ष येतं. आजा पंजापासून. हा व्यवसाय किती सालापासून आहे तुमचा? काय बऱ्याच वर्ष. किती पिढी करते ह्या व्यवसायात? आता 4थी 3री 5वी पिढी. तुमचं शिक्षण? शिक्षण नाही काय. वडिलांचं? नाही. आजोबांचं? आजोबाचं मुलं बाळ? 2 आहेत. मुलांचं शिक्षण? शिक्षण त्यांना द्यायचं. शिक्षण मुलं तर मला इथे खेळताना दिसतात. इथं आणल्यात ते आता. ते आणल्यात शिक्षणाची सोय कुठं करणार ते? गावाला. आई शाळा? शाळा आहे. गाव घरापासून किती लांब आहे? 4-5 किलोमीटर. गावासाठी जगण्यासाठी तुमची शेती वगैरे? शेती आहे ना आमची. पाणी आहे शेतीला? पाणी आहे पण थोडं थोडं पाणी येते. पाणी नाही शेतीला. हा कोरडवाहू शेती आहे. आणि मला एक सांगा, महाराष्ट्रामध्ये आता जे अधिवेशन चालू आहे, अधिवेशन म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? नाही. काहीच माहित नाही. अधिवेशन म्हणजे समाजातले वेगवेगळे विकासाचे अनेक प्रश्न सभागृहामध्ये, महाराष्ट्रामध्ये 2 सभागृह आहेत, एक विधानसभा आणि विधान परिषद. त्यामधून आपण जे आमदार निवडून देतो तर ते आपले आमदार आपल्या समाजाचे प्रश्न मांडत असतात. तुम्हाला महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाच्या एखाद्या नेत्याचं नाव माहिती आहे? नेत्याचं नाव नाही. महाराष्ट्र सरकारने जे आदिवासींना ते धनगर समाजाला अशा 21 योजना जाहीर केल्या होत्या. त्यातली एखादी योजना तुमच्यापर्यंत पोचल्या? नाही. कोणतीच योजना पोचलेली नाही. तुम्हाला आता शासनाच्या एखादी योजनेचा लाभ घेतला अशी एखादी योजना माहिती आहे? तुम्ही आजपर्यंत शासनाच्या कधीच नाही. मग शासन तुमच्यापर्यंत नाही पोहोचत. आता मला सांगा, तुमच्या समोर शासनाने एखादी योजना तुमच्यासाठी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी काय केलं पाहिजे? एखादी योजना आणली पाहिजे. बकऱ्याला खायला नाही. बकऱ्याला खायला नाही. अजून आता तुम्ही इथं आलाय मुंबईमध्ये चारायला कुठे जाता? हे मुंबई तर इथे आजूबाजूला तुम्हाला शहरं दिसत आहेत. चारायचं कांबड्याला जुईला घेतला. आज जुईला गेला होता. थांबायलाच नाही. लांब फिरवायला. लांब लांब फिरवायला लागतंय. किती मेंढर आहे आता तुमच्याकडे? 200-250. किती कुटुंब आहेत? हे 2 जणांची. हे 2 जणांचे. तशा पाळगी मेंढे एकाच्या म्हणलं जाते 10-15 हजार. यात मरझोड असते आणि त्यात गाभाड नाही. बकर मरत चारलं काय होतं लय लागलं. इथं शासनाचे डॉक्टर वगैरे येतो कधी तुमच्यापर्यंत? नाही तसलं नाही. बरं, इथं पाण्याची सोय कशी आहे तुम्हाला? पाणी आम्ही बांगल्यात नाणार.
कोण देत बी कोण नाही देण्यात दगू, काय पाणी देत नाही. अवघड समुद्र आहे इथे जवळ समुद्र आहे आणि बरं तुम्हाला पाणी नाही आणि एवढ्या मेंढराला पाणी कुठे मेंढराला कुठं तळे बिळे पाण्यावर पाणी पाहिजे त्यांना मग तर नाही, समुद्र आहे आणि तळ समुद्र इथून बकरी बार पॉलिव्हनला यायला चरायला जातात. एवढ्या पॉलिव्हन सुकापूर कधी असा एका दिवशी असा प्रसंग आला का भीती वाटल्या या शहरामध्ये आल्यानंतर असं की जे नाही, वाहनं आहे ती सगळी- तसलं नाही काय भीतीचा भीती भीती नाही. तसलं नाही कधी असा प्रसंग रस्त्याने त्या जाता बाळू मामा खंडोबाच्या मामा आणि खंडोबाच्या. आता हे तुम्ही जाणार कधी गावाला तुमच्या? आम्ही पाऊस आता पडतो पावसाळ्यात अजून 2-3 महिने 4 महिने आहे चैत वैशाख ज्येष्ठ ज्येष्ठाला जाणार गावाला. त्या मैदानात येऊन किती दिवस झाले तुम्हाला? इथं झाली का आम्हाला आम्हाला दसऱ्यात येतो दसऱ्याला येतो दसऱ्यात गणपतीला. गणपती उठतो होळीच्या सणावर आता धुलीवंदनाचा सण आहे, धुलवड होणार आहे साजरी. तुमची धुलवड कशी असते जरा सांगा आम्हाला. दोलवड आपली संध्याकाळची बनवायची. बकरी आली की मग आपलं हे पेंडा गौऱ्या गौऱ्या सगळं बिऱ्या आणायचं. पोळीचा निवड सगळं दावाचं निवड हे करून धुलवड दोलवड मग दुसऱ्याची. दुसऱ्या दिवशी तुम्हाला प्रत्येक सण तुम्ही वाड्यावरच करता. वाड्यावर पण पाण्याची मोठी समस्या आहे तुमच्याकडे. पाणीच नाही ना पियाचं लय अवघड. लय अवघड कोण आहे. देतं, कोणाला- कोण कोण देत देतं, नाही. कोण आपले पुढचं असलं ते देतं. दयाळू असल्या माणूस दयाळू देतात. माणसं देतात. कधी असं हेटाळणं झाल्या तुमची पाणी मागाय गेल्यावर कधी तर होती ना ते. तशी होती होतं ना. होतं ना? म्हणजे असा कधी दिवस आला की ज्या एका दिवशी पाणीच मिळालं नाही, असं कधी झालं? नाही तसं नाही तसं देत. नाही. कोणी नाही कोण नाही कोण देत. कोणी ना कोणीतरी आपल्या तुम्हाला ओळखीची आजी ओळखीची देते. आहे. वगैरे हा, वगैरे देते. असं देतात. आता ही लेंडीचं खत तुम्ही तेव्हाच गोळा करतो पण याला आता कोणी इचरी ना. आपल्या हा, कोण देत? गावाकडं 4,000 5,000 एका रात्रीचे घेते. त्या आता लेंडीला. काय त्या लेंडीला गेलो. हे जीवन अवघड आहे. तुमचं किती शिक्षण झालंय? नाही झालं. पहिलं पण नाही. का शिक्षण का घेतलं नाही? पहिलं टाकलं होतं म्हातारे पण राहिलोच नाही. का राहिला नाही? बकऱ्याचा नाद. बकरीच्या नादावर. पण आता या आमच्या गावामध्ये आता मी ज्या गावातून आलोय माझ्या गावात ती 100% मेंढपाळ लोक होती, पण आता त्या व्यवसायाला घर लागलेली आहे आणि मेंढपाळ आता नव्या पिढीत कोणी येत आता लय नाही, लय माझ्या लय तर पिढीचा 4-5 एकच वर्ष. मुलगा मेंढपाळ आहे. 4-5 वर्ष राहणार. 4-5 वर्ष राहणार. 4-5 वर्ष का पुढं असं का? आता आता जागाच पुढं राहिली नाही. जागाच कुठे पहिले मुंबईत आखी गेली. बाकी जागा नाही. पहिले आख्या खाल्या ठेवत्या शेती वगैरे कोणा बसायला वावर होत. अच्छा. 100-200 रुपये एका रात्रीचं भेटायचं. आता काही आता तुम्हाला भेटत नाही म्हणजे पूर्वी तुम्हाला शेती शेती लय होती कुणाकी शेती राहिली नाही. गावापर्यंत शेती होती का म्हणजे तुम्ही पहिल्यापासून इथं कोकणात पहिल्यापासून येता. आजा पंजापासून येतो इकडे येता. आजच्या पांच्यापासून म्हणजे आमची 4थी पिढी. 4थी पिढी आता यापुढे आता चारा कमी होत चाललाय. हा, चारा- काहीच नाही लय फिरवायला लागते. हे आता कांद्याचं पुष्काळ आणले बघ. तुम्हाला असं त्या आठवतंय का दोरा पूर्वी महिना. आता शेती इथं शहरामध्ये झाल्या गावाकडे पण सराव करून होते आपले ते आता पूर्ण राहिलेत का आपले? पूर्ण कुठली पूर्ण बी आता पूर्ण काही गेली. इकली काही नाही. पूर्ण विकली. पूर्ण सराव काही करण्याचा इकली प्रश्न महत्वाचा वाटतो काही तुम्हाला? हा? सराव करण्याचा प्रश्न महत्वाचा वाटतोय. मग काय ते ना मोठं म्हणजे राहणार. मेंढ्या व्यवसाय सुद्धा धोक्यात आलाय कशामुळे? चराई नसल्या सरायम नसल्या त्यामुळे सगळं अवघड झालं. आणि ते सरकार बोलते की आम्ही 22 योजना केल्या आहेत कसली विश्वास ना आम्हाला तर काहीच केलं आणि मग आमचे नाही, नाही, धंदे गरीबाला तर समाजाचे काहीच नाही. नेते म्हणतात की या त्यामुळे लोकांना योजना काहीच केलं हा त्यांना काय गावाला केलं काहीच नाही. काहीच नाही. नुसतं म्हणतात केलं पण कुठे काय काहीच नाही. काहीच नाही. 22 योजना म्हणतात केलंय आम्ही केलंय नाही, नाही. आणि हे नेते मंडळी तर तो म्हणजे तुमच्या नावाने जाहिरात पण अशी लावतात आम्ही कुठं 22 लावतात, योजना कोणच केला करेना. बॅनर लावतात नुसते 22 म्हणतात करू योजना करू. धनगर समाजामध्ये नेहमीचा एक प्रश्न चर्चेला जातो, आरक्षणाचा प्रश्न असतो. तुम्हाला माहिती आहे का त्या ते आरक्षणाबद्दल ना काय? तसलं नाही माहिती हे माहित नाही. नाही तसलं नाही तर बकऱ्याचं सोडून आपल्याला जाताच येत नाही कोणाकडे. आरक्षण माहित नाही. आरक्षणासाठी तर दोन समाजामध्ये संघर्ष होतो. महाराष्ट्रामध्ये रोज मोठा संघर्ष केला जातं आणि तुम्हाला तर आरक्षणाचं काहीच माहित नाही. काहीच नाही. आणि आता हे आता सध्या चाललंय हिंदू मुस्लिम चाललंय आता मोठमोठे बोलतात आता ते आम्ही हे हिंदूसाठी तुमच्यासाठी अशी कोणी संघटना किंवा हिंदुत्ववादी संघटना तुम्हाला कोणी मदत करतात का काय केलं का तुम्हाला काही नाही केलं ना तर ते कुठे असतात ते हिंदुत्ववादी संघटना कारण की धनगर हा मेंढपाळ आहे हा हिंदू धनगर हे बोलतात ते म्हणजे हे नेते मंडळी हे मोठमोठे हिंदुत्व संघटना आहेत पुरोगामी संघटना आहेत मराठी भाषी संघटना आहेत ते तुम्हाला काही मदत करत नाही काहीच करेल.